काढणार आहोत आपल्या गाडीचं मायलेज. तर आपल्याकडे बॉटल आहे. तर आपण आता यामध्ये 100 ml पेट्रोल टाकणार आहे आणि गाडी किती किलोमीटर जाते असं बघणार आहे. तर आता चालू कारण ठेवले की मी कॉक बंद आहे. कार्बोरेटरमधलं सगळं पेट्रोल आपल्याला संपवायचं आहे आणि ॲव्हरेज काढायसाठी आपल्याला गाडी पूर्ण म्हणजे कार्बोरेटरमध्ये पण पेट्रोल नसून आहे. तर आपलं जे टाकीत पेट्रोल आहे ते आपल्याला पुढे गेल्यानंतर न कुठं बंद पडली तर त्यात पेट्रोल काढायला यावं म्हणून ते आपण टाकीत पेट्रोल ठेवलेलं आहे. पण आपण तिचा पाईप तिथला सोडून आपण ह्या बॉटलचा पाईप जोडणार आहोत तिथं. तर या बाटलीत आपण बरोबर 100 ml घेणार आहोत आणि त्यात आपण बघणार आहोत गाडी किती किलोमीटर जाते. त्यात मी तुम्हाला दाखवणार आहे की ॲव्हरेज कसं काढायचं आपण. तर आपला पूर्ण व्हिडिओ बघत राहा. तर बघू शकता पाईप सोडवलेला आहे आपण. कार्बोरेटरमधलं पण पेट्रोल सगळं संपवलेलं आहे. त्यावेळी पण चालू आहे. आता आपण बाटलीत 100 ml पेट्रोल घ्यायचं. 100 ml मध्ये कुठं जाते बघायचं. या पेट्रोलमध्ये आपल्याला ऑइल पण टाकायला लागणार आहे आणि आपण टाकलेलं आहे ऑलरेडी पहिलं ऑइल. आपण 100 ml घेतलेला आहे. तर या 100 ml मध्ये आपल्याला बरोबर ॲव्हरेज काढायचं आहे. आपली गाडी किती किलोमीटर जाते याच्यावरून आपण ॲव्हरेज काढणार आहे. आता ह्याची पाईप आपल्याला कार्बोरेटरला जोडायची आहे. याच्यावरती आपण ॲव्हरेज काढायचं गाडी किती किलोमीटर जाते. तर आपलं स्पीडोमीटर खराब झालं आहे. तरी पण याच्यावरती थोडंफार चालतंय. तुम्हाला दाखवतो किलोमीटर बघा किती झाल्यात का. 42-38 झाले. तरी आपण मोबाईलवरती पण बघणार आहे. आता इथून किती किलोमीटर जाते गाडी याच्यावरून बघूया. एवढ्या पेट्रोल आपण या ॲपवरती आपलं किलोमीटर काढणार आहे. आता इथं बघू शकता स्टार्ट पण नाही आहे आणि 0-0 दाखवते दोन्ही पण. इथं आपला स्पीड दाखवतोय किती स्पीडनं आपली गाडी चालते. इथं किलोमीटर दाखवतोय, इथं मिनिट दाखवतोय आणि इथं दाखवतोय आपली गाडी कितीच्या स्पीडनं पडलेली आहे. तर आता बघूया आपण याच्यावरती चालू करून किती आपलं ॲव्हरेज पडतंय. बघू शकता आपली गाडी गेली 1 मिनटं. आपली गाडी गेली 5.6 100 ml मध्ये. तर आपल्याला 1 लिटरमध्ये गाडीचं ॲव्हरेज काढायचं म्हणजे गुणुले 10 करायचं. तर आपल्या गाडीला चालूला 56 ॲव्हरेज आलं. म्हणजे कमीत कमी लॉंग रूटला आपल्या गाडीला पडतं ॲव्हरेज म्हणायचं 50च्या स्पीडनं. 50, 55, 45च्या स्पीडनं आपल्या गाडीला 50-60 ॲव्हरेज पडतंय म्हणायचं आरामशीर. तर आपल्या गाडीला निघाले 56 ॲव्हरेज. तर गाडी आपली व्यवस्थित चालवली तर आपल्या गाडीला ॲव्हरेज कमीत कमी आरामशीर 50चं मायलेज गाडीला पडतंय म्हणून समजायचं.
गाडी आहे अशीच आहे आपली, फक्त आपण सायलेन्सर बदललेला आहे. म्हणजे जर सायलेन्सर आपण ओरिजिनल ठेवला तर आपल्याला गाडीचं मायलेज अजून त्यापेक्षा चांगलं मिळू शकतं. बघू शकता पेट्रोलची बॉटल पण मोकळी आहे.